ग्रामपंचायत चिंचणीचा कारनामा, भाडे करारावर दिली मराठी शाळा खताच्या दुकानाला। मौजे चिंचणी मंगळूर तालुका खानापूर गावातील सिद्धनाथ मंदिरासमोरील मराठी शाळा यांचे माननीय जिल्हा परिषद आयुक्त साहेब यांनी दिनांक 3/12/2020 रोजी शाळेचे निरंकनास मंजुरी देऊन नोटीस चिंचणी मंगळूर ग्रामपंचायतीला पाठवले आहे। तरी ग्रामपंचायतीतील सत्ताधारी मंडळींनी राजकीय हव्यासापोटी शाळेचे निलावा काढण्यात टोलवाटोलवी करत आहेत। 2 महिन्यापूर्वी शाळेची खोली एका खताच्या दुकानाला भाड्याने ग्रामपंचायतीने दिली आहे। सदर ती शाळा जिल्हा परिषदेची असून पंचायतीला अधिकार नसताना भाड्याने दिली आहे। यामुळे चिंचणी ग्रामस्थांच्या पंचायती विरोधात नाराजीचा सूर उमटत आहे। खोली भाड्याने देताना पंचायतीने एग्रीमेंटवर फक्त 5 वर्ष कराराने दिली असा उल्लेख आहे, तरी भाडे किंवा डिपॉझिटचा कुठलाही उल्लेख नाही, तरी तो पण एक घोटाळाच आहे असं सर्वसामान्य जनतेची भावना आहे। तसेच संबंधित ग्रामस्थांनी याबाबत कारवाई करण्याचे निवेदन गट विकास अधिकारी खानापूर पंचायत समिती विटा यांना देण्यात आले आहे। मी अशोक तुकाराम निकम, चिंचणी मंगळूर ग्रामस्थ। आमच्या इथे सिद्धनाथ मंदिरासमोर 2 मराठी शाळेच्या खोल्या आहेत। त्या बऱ्याच वर्षाच्या असल्यामुळं त्याचा स्लॅब कोसळू लागलेला आहे आणि तिथं कायम लोकांची गर्दी असते। देवळासमोर माणसं बसली जातात, काहीतरी कार्यक्रम असतो त्यावेळेला एकत्र येतात। तर ते शासनाकडे पाठपुरावा करून जिल्हा परिषदेने त्या खोल्याचं निर्लेखन मंजूर केलेलं आहे। निर्लेखन जवळजवळ डिसेंबर महिन्यात त्याची मंजुरी आलेली आहे, तरीसुद्धा ग्रामपंचायतीनं त्याचा अजून लिलाव प्रक्रिया पूर्ण केलेली नाही। आणि दुसरी गोष्ट, लिलाव प्रक्रिया न करतासुद्धा त्यांनी मराठी शाळा खताच्या दुकानाला भाड्यानं दिलेली आहे। नोटरी करून ते एक खोली त्यातील भाड्यानं दिलेली आहे। तर आमच्या सर्व ग्रामस्थांची मागणी आहे की धोकादायक इमारत आहे, त्याचं निर्लेखन मंजूर झालेलं आहे आणि ती धोकादायक इमारत हे इंजिनियर लोकांनी ठरवलेलं आहे। आम्ही त्याच्याबद्दल हे करू शकत नाही। तर ते त्यामुळं त्या इमारतीत धोका होऊ शकतो। तर त्या दृष्टीनं ग्रामपंचायतीनं कार्यवाही करून त्याचं निर्लेखन लिलाव टेंडर प्रक्रिया करून इमारत पाडण्यात यावी आणि त्याच्या ठिकाणी मग ग्राम लोकांच्याकडून ग्रामस्थांच्याकडून लोकवर्गणीतून आम्ही परत त्या ठिकाणी इमारत उभा करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तरी याबद्दल ग्रामस्थांच्या भावना विचारात घेऊन ग्रामपंचायतीनं त्याचे निर्लेखनची प्रक्रिया पूर्ण करावी। माझं नाव मारुती सुब्राव निकम। आमच्या गावातील सिद्धनाथ मंदिरासमोरील मराठी शाळा हे 20/3/2020 रोजी जिल्हा परिषदेनं निर्लेखन करण्यास मंजुरी दिलेली आहे। तर आमच्या गावातील ग्रामपंचायतीने त्यातील एक खोली हे एक खताच्या दुकानाला 2 महिन्यापूर्वी भाड्याने दिलेली आहे। ते ग्रामस्थांमधून ते अतिशय धोकादायक इमारत असल्यामुळे ग्रामस्थांमधून उद्रेक निर्माण झालेला आहे। ते सदर खोली भाड्याने देताना करारावर फक्त 5 वर्ष करार असा त्यांनी केलेला आहे। त्याच्यावर डिपॉझिट किंवा भाडं किती आकारण्यात येईल काही केलेलं नाही। ती एक घोळच आहे असं जनतेला असं वाटतंय त्यातनं। तरी त्याचं लवकर निलाव होऊन निर्लेखन करावं असं जनतेची इच्छा आहे सगळ्या।